रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी। ढाब्यावरची किंवा हॉटेलमधली जी पनीरची भाजी आपण जेव्हा बघतो ती आपल्याला खूप छान अशी मस्त लाल भडक आणि एकदम तेलाचा मस्त तवंग आलेली अगदी चटपटीत चटकदार अशी ती भाजी दिसते। त्याच्यावरती मस्त बटर घातलेलं असतं आणि फ्रेश क्रीम घातलेलं असतं। भाजी बघितली की आपल्याला पटकन खावीशी वाटते आणि चवीला सुद्धा खूप छान असते। तर अशीच ही मटर पनीरची भाजी आपण घरी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल। इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातले। 2 मोठे कांदे मी उभे चिरून त्यामध्ये घातलेत। कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग होईपर्यंत। आता याच्यामध्ये मी 2 मोठे टोमॅटो घातलेत। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचेत अगदी मऊ होईपर्यंत। आणि आता इथे मी याच्यामध्ये आलं लसूण घालते। लसूण थोडासा जास्त घातलेला आहे, ते सुद्धा मी तेलामध्ये छान परतून घेते आहे। अगदी टोमॅटो मऊ झाला पाहिजे तेलामध्ये आणि कांदा पण चांगला भाजला गेला पाहिजे। आता आपल्याला याच्यामध्ये बीटाचे मी 3-4 तुकडे घातलेले आहेत छोटे छोटे करून, ते सुद्धा आपण आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। बीट टोमॅटो पण छान परतून झाला पाहिजे। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली। कोथिंबीर सुद्धा तेलातच परतून घ्यायची आहे। आणि आता याच्यामध्ये मी झाकण ठेवले। झाकण ठेवून कांदा टोमॅटो बीट छान मऊ झालेला आहे आपलं। आता हे पहा, आता मी हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। याची पेस्ट तयार करायची आहे, बिलकुल पाणी घालायचं नाही आहे। हे पहा, ही आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। त्याच्यात मी 2 ते 3 तेजपत्त्याची पानं घातली आहेत, ते तेलात अशी परतून घ्यायची आहेत। आणि आता आपण जी पेस्ट तयार केली आहे, मसाला जो आपण तयार केला आहे तो या तेलामध्ये घालायचा आहे। गॅस लो केला आहे मी थोडा आणि आता सगळा मसाला मी याच्यामध्ये घातला आहे आणि मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे। याच्यामध्ये मी आता 1 टीस्पून हळद घातलेली आहे, 1 टीस्पून मी लाल मिरची पावडर घालते आणि 1 टीस्पून मी गरम मसाला पावडर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळे मसाले आणि मीठ जे आहे ते तुमचे भाजीचं प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपण हा वाटाणा घालायचा आहे। वाटाणासुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून मसाला आणि वाटाणा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे वाटाणा जो आहे तो पटकन असा मऊ होतो। झाकण काढून घेते मी आता 5 मिनिटानंतर। पुन्हा जरा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी हे पनीर घालते। मी पनीर तळून घेतलेलं नाही आहे, कारण मला भाजी जास्त ऑइली नको आहे म्हणून मी पनीर तेलामध्ये तळून घेतलेलं नाही आहे। मी कधीही पनीरची भाजी करताना पनीर तेलामध्ये तळून घेत नाही, कारण मला जास्त ऑइली भाजी आवडत नाही। तर आता 5 मिनिटांनी मी पुन्हा याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे। हे पहा, ही भाजी आपली आता थोडी घट्ट झाली आहे। आता याच्यामध्ये आपण ज्यात मसाला बारीक करून घेतला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी याच्यामध्ये घालते आहे आणि आता भाजी पुन्हा थोडीशी परतून घ्यायची आणि त्याच्यावरती एक 5 मिनिटं झाकण ठेवून भाजी पुन्हा वाफवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाकण ठेवूयात। 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे। भाजी माझी जास्त ऑइली दिसत नाही आहे, कारण मी पनीर तळून घेतलेलं नाही आहे आणि तेलसुद्धा भाजीत कमी घातलं आहे। हे पहा, ही आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। मस्त एकदम छान झाली आहे भाजी, चवीलासुद्धा खूप छान झाली आहे। त्याच्यावरती मी असं वरून थोडंसं बटर घालते आणि फ्रेश क्रीम घालायचं आहे आपल्याला याच्यावरती। फ्रेश क्रीम आणि बटर जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। आणि आता आपल्याला याच्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि खूप चवीला सुद्धा छान लागते।
तर ही मटर पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। भाजीमध्ये मी ऑइल कमी वापरलेलं आहे, त्यामुळे भाजी जास्त तेलकट दिसत नाही किंवा तेलाचा तवंग वगैरे असं त्याच्यामध्ये दिसत नाही आहे। तुम्हाला जर अगदी तेलाचा तवंग हवा आहे भाजीवरती तर तुम्ही तेल जास्त घालू शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह।